जय सद्गुरू मित्रांनो, आज आपण फ्रॅक्शन मोल संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, मोल म्हणजे काय. तर पहिल्यांदा तुम्हाला 3 गोष्टी मी सांगतो. त्या 3 गोष्टी समजल्या तर तुम्हाला मोल फ्रॅक्शन काय हे समजून जाईल. अतिशय सोपी अशी कन्सेप्ट आहे, जास्त काही त्याला विचार करण्याची कोणतीही गरज नाही आहे. पण त्या 3 गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचं असतं. आता तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो मी. समजा असं एखादा अणू घेतला आपण, बरोबर. आता हे काय केंद्रक, तिथं काय असणार आहे, इलेक्ट्रॉन, बरोबर. या केंद्रकात काय असतं, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. याची संख्या कशी असते, नगण्य असते. त्यामुळे एखाद्या अणूचं वस्तुमान कशावर ठरलं जातं, तर न्यूट्रॉन प्लस प्रोटॉनची बेरीज. म्हणजे अणुवस्तुमान म्हणजे काय, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉनची बेरीज. एवढं तर तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग आता आपल्याला पहिलं माहिती आहे अणुवस्तुमान. ठीक आहे, अणुवस्तुमान तुम्हाला कळलं. एक मिनिट इथं लिहितो मी. बघा, बेसिक गोष्ट आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. अणुवस्तुमान म्हणजे काय, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. ही कन्सेप्ट तुम्हाला कळली. इथं आजूबाजूला कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि केंद्रकामध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन असतात. ह्याची व्हॅल्यू नगण्य असते. या दोघांची त्यामुळे बेरीज म्हणजेच अणुवस्तुमान. न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन यांची बेरीज म्हणजे अणुवस्तुमान. ही एक कन्सेप्ट पहिली तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरा मुद्दा येतो ते तुम्हाला रेणुवस्तुमान. ठीक आहे, हे रेणुवस्तुमान तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. आता मी जास्त कन्सेप्च्युअल त्या सायंटिफिक भाषेत जाता तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. रेणुवस्तुमान म्हणजे काय. रेणुवस्तुमान म्हणजे जे मॉलिक्युल्स असतात, म्हणजे की एकपेक्षा 2 अणू जिथं असतात त्याला त्या दोघांची बेरीज म्हणजे रेणुवस्तुमान. म्हणजे समजा आता इथं हा सोडियमच असेल. ठीक आहे, सॉरी सोडियम नाही, ह्याला म्हणता येतं, बरं, ह्याला हा एक अणू समजून घ्या. आणि आता आपण ह्याला रेणुवस्तुमानासाठी एक मॉलिक्युल म्हणजे 2 अणू एकत्र असणारं एक संयुग आपण घेऊया, त्याला आपण H2O म्हणू. ठीक आहे, आता बघा H2O हे 2 आहेत ना, H आणि O. इथं फक्त एकच असतो, इथं 2 असतात. ठीक आहे, आता ह्या केंद्रकाची न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन म्हणजे अणुवस्तुमान. रेणुवस्तुमान म्हणजे ह्या दोघांची बेरीज. आता इथं काय येणार मग बेरीज, H किती आहेत, 2 आहेत. Hचं अणुवस्तुमान किती आहे, 1, बरोबर. इथं 2 आहेत, मग 1 प्लस 1 किती आलं रे, 2, बरोबर. Hचं अणुवस्तुमानांक किती आहे, 1च आहे. हे तर माहिती आहे ना. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजनचं काय आहे रे, तर ऑक्सिजनचं किती आहे, 16, बरोबर. मग इथं 16, मग 2 प्लस 16 किती झालं, 18. हे तर कळलं. म्हणजे ह्याचं रेणुवस्तुमानांक किती, 18. हे कळलं, कारण की Hचं अणुवस्तुमानांक म्हणजे Hचं N प्लस P किती असतं, तर 1 असतं. पण इथं H2 दिला आहे, 2 दिला आहे. मग पुन्हा म्हणजे किती झालं, 2 झालं, बरोबर. ओचं N प्लस P किती असतं, 16. पण इथं 1च दिलेलं आहे, बरोबर. मग 16 आणि 2 18. ठीक आहे, म्हणजे रेणुवस्तुमान किती आलं, 18 आलं H2Oचं. इथपर्यंत गोष्ट समजली. ठीक आहे. आता तुम्हाला पुढचं मी हे जरा साफ करतो. हे पण साफ करून टाकू, तुम्हाला लक्षात आलं असेलच. ठीक आहे, तर कळलं तुम्हाला. अणुवस्तुमानांक म्हणजे एखादा अणू घेतला तर त्याच्या केंद्रकात असणाऱ्या न्यूट्रॉन प्लस प्रोटॉनची बेरीज. रेणुवस्तू म्हणजे 2 ज्यावेळेस मॉलिक्युलर्स येतात, H O हे 2 आले, त्या दोघांची बेरीज केली अणुवस्तुमानांची, तर इथे 18. आता 18 का आलं, H 2 आहे म्हणून H11 असे 2, Oचं 16 म्हणजे 18. ठीक आहे, अणुवस्तुमानांक कळलं, रेणुवस्तुमानांक कळलं. तिसरी तुम्हाला कन्सेप्ट कळला पाहिजे, जी असती मोल कन्सेप्ट. आता मी तुम्हाला अजिबात सायंटिफिक भाषेत जात नाही, तर तुम्ही कन्सेप्ट, त्या काही व्याख्या असतात त्या तुम्ही वाचून तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला एकदम बोली भाषेत सोप्पं समजून सांगणार आहे, बरोबर आहे. आता मोल, आता H2Oचं मोल किती तुम्हाला सांगतो. H2Oचं आपण घेऊ इथं घेतल्यामुळं H2O किती आहे, 18, बरोबर आहे. आता 18, आता ह्याला रेणुवस्तुमान कशात मोजतात रे, डाल्टन U असतो, म्हणजे डाल्टन असा U काढतात. आणि अणुवस्तुमान कशात मोजतात, तर डाल्टनमध्येच मोजला जातो. ठीक आहे, तर मोल काय,
तर H2Oचा मोल कसा काढायचा. आता समजा H2Oचा रेणू वस्तुमानांक किती आहे 18 डाल्टन. मग ह्याचा मोल काय असणार माहिती आहे का, जेवढं का त्याचं डाल्टन युनिट आहेत बरोबर, ह्याचं किती डाल्टन युनिट आहे 18, तर तेवढाच ग्रॅम जर तो पदार्थ घेतला तर तो होतो 1 मोल. म्हणजे H2Oचं जर रेणू वस्तुमानांक 18U आहे तर H2O 18U बरोबर 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल. आलं का ध्यानात. समजा इथं एखादं CHO3चं समजा 112 असेल, उदाहरण म्हणून घ्या. डायरेक्ट काढायला जाऊ नका, मी आपलं थांबा काढून आपण तुम्हाला नको, वेळ नको वाया घालवायला. एक समजून घ्या, एक 112 आहे ह्याचं काढावर का, पण मी आपलं जनरली न काढता 112 घेतलेलं आहे. ठीक आहे. जर ह्याचं 112 आहे तर ह्याचं 112 डाल्टन आहे, तर ह्याचा मोल किती असणार आहे 112 ग्रॅम म्हणजे 1 मोल बरोबर. हे तर कळलं. म्हणजे जेवढा का त्याचा डाल्टन येतो, जेवढा का त्याचा रेणू वस्तुमानांक येतो, तेवढाच ग्रॅम जर आपण घेतला तर 1 मोल होतो बरोबर. बरं, आता इथं आता जरा थोडं खोडतो बघा, नीट समजून घ्या, हळूहळू परत बघा. आता समजा जर ह्याचं दिलं की H2O जर 36 ग्रॅम घेतला तर त्याचा मोल किती, तर त्याचा मोल किती येईल रे. जर 18 त्याचा डाल्टन जर असेल तर 18 ग्रॅम त्याचा 1 मोल येतो. तर मग 36 ग्रॅम असेल तर किती येणार 18 दुनी 36 बरोबर ना. इथपर्यंत कळलं. जर हा इथपर्यंत कळलं, हे युनिट कळलं तुम्हाला. आता ह्याच्या पटीत वाढत जाईल. जर 54 असेल तर किती येणार 3 मोल. म्हणजे अशा पद्धतीने तो वाढत जाणार मोल, म्हणजे तो मोल असतो. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. हे परत बघा कन्सेप्ट. अणू परत एकदा सांगतो बघा, पुन्हा एकदा मी सांगतो, नीट समजून घ्या. पहिल्यापासून स्टार्ट करतो. एखादा अणूच्या केंद्रकामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉन प्रोटॉनची बेरीज म्हणजे अणुवस्तुमानांक. इलेक्ट्रॉनची जी व्हॅल्यू आहे ती नगण्य असते, त्यामुळे त्याला वजनामध्ये धरायचा नाही. त्याला वजनामध्ये धरला नसल्यामुळे काय होतं, न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन म्हणजे अणुवस्तुमानांक. आता अणुवस्तुमानांक हा एका ह्याचा समजला अणूचा, पण असे 2 अणू मिळून एखादं संयोग होतं, मॉलिक्यूल तयार होतं. त्यावेळेस त्या दोघांचं ज्यावेळेस अणुवस्तुमानांकाची बेरीज केली जाते त्यावेळेस काय होतं रे रेणू वस्तुमानांक. इथं कळलं. हे दोन्ही कशात लिहिले जातात डाल्टनमध्येच. ठीक आहे. मग आता H2Oचा 18, मग मोल म्हणजे काय तर 18U म्हणजे 18 डाल्टन इज इक्वल टू 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल बरोबर. म्हणजे 18 डाल्टन म्हणजे 1 त्याचा मोल होतो. आणि तुम्हाला एक ग्रॅम जर लक्षात ठेवायचं नसेल तर सोडून द्या, मी म्हणतो लक्षात ठेवू नका. 18 मोल त्याचं एक लक्षात ठेवा. एक आता बघा अजून सोपं करतो. H2Oचं मोल म्हणजे 18 डाल्टन म्हणजे 1 मोल. ठीक आहे. मग आता 18 ग्रॅम जर घेतलं तर त्याचं मोल किती आहे 18 की 18 1. जर त्याचं 36 ग्रॅम घेतलं तर 18 दुनी 36 2 मोल. 54 ग्रॅम जर H2O घेतला, 54 ग्रॅम जर H2O घेतला तर त्याचं मोल किती 18 त्रिक 54 म्हणजे मोल किती 3, याचं मोल 2. म्हणजे ग्रॅम जसं वाढत जाईल तसं जेवढं डाल्टन येईल त्या डाल्टननी ह्याला भागायचं. 18 भागिले 18, 18 एके 18, 36 भागिले 18, 18 दुनी 36, 18 त्रिक 3. कळलं. इथपर्यंत एवढं सोपं आहे ते. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला मी अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल बरोबर आहे. आता डायरेक्ट चौथी कन्सेप्ट यायची आपल्याला, मोल फ्रॅक्शन. आता काय MPSCमध्ये काय विचारलं मोल फ्रॅक्शन, एक लक्षात घ्या. हे मोल फ्रॅक्शन फक्त एकच प्रकार नाही आहे, असे 2 ते 3 प्रकार मला वाटतं 4 प्रकार आहेत बहुतेक. 4 प्रकारे तो काढला जातो. पण आपल्याला काय विचारलं जातं आहे, आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारला जातो. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन आपल्याला विचारला जातो. आता मोल फ्रॅक्शन कशाचा काढायचा. आता मोल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला 2 युनिट दिले जातात. समजा मिथेन किंवा सोडियम यांचं मिश्रण केलं तर काय होईल आणि त्याचा मोल काढा. तर ज्याचा मोल काढायचा आहे तो समजा A. तुम्हाला असं थोडं एकदम सोप्या विदाऊट सायंटिफिक भाषेत तुम्हाला मी सांगून ठेवतो बरोबर. A. हा बघा
ज्याचा मोल काढायचा आहे, मी काय म्हणतो बघा, ज्याचा मोल काढायला सांगितलं. समजा तुम्हाला उदाहरणामध्ये ह्याचा मोल दिला आहे, कशाचा म्हणतो आपण, फ्रॅक्शनचा, सॉरी इथेनचा मोल दिला आहे, मिथेनचा मोल दिला आहे, आणि तुम्हाला काढायला सांगितलं आहे मिथेनचा मोल. तर ज्याचा मोल काढायचा आहे त्याला ह्या साईडला ठेवायचा, त्याला फक्त इथं ठेवायचा. ठीक आहे, आपल्याला लक्षात घ्या त्याचा मोल काढायचा आहे आणि त्यालाच इथं अंशात घ्यायचा. आणि जे दोन संयुग दिले त्यांची बेरीज इथं घ्यायची. मग ह्या दोघांचा जो काही या दोघांची बेरीज काय येईल आणि ह्याचा जो काही आकडा येईल ते काय असणार आहे, तर त्या संयुगाचं मोल फ्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता हे जे आहे ना, हे मोल फ्रॅक्शन, हे तुम्हाला मी उदाहरण घेऊन सांगतो. ठीक आहे, आता उदाहरण तुम्हाला मी एकच मिनटं, वैष्णवीताईंनी आपल्याला एक उदाहरण पाठवलं होतं. एकच मिनटात मी जरा मोबाईलमध्ये ओपन करतो. एकच मिनिट, कधी पाठवलं होतं, एवढे मॅसेज आहेत टेलिग्रामला काय मला कळतच नाही आहे कुणी कधी काय पाठवलं आहे. एकच मिनटं, हां ठीक आहे. चला आता आपण मला सापडले. आता मी हे जर तुम्ही पण तो उदाहरण लक्षात घेतलं तर बघा, आता मी सगळं खोडतो. हे खालचं मोल फ्रॅक्शन फक्त ठेवतो. एकच मिनटं, हे मोल फ्रॅक्शन ठेवतो आणि हे सगळं वरचं खोडतो आणि ते उदाहरण आता आपण डायरेक्ट सोडू. हे तुम्हाला समजलं असं समजू. ठीक आहे, आता बघा गंमत किती सोपं आहे बघा. मग तुम्हाला कळलं अरे काय आपण मार्क घालवतो हाताने. आता बघा काय दिलं आहे उदाहरणामध्ये, हे तर रेश मारून टाकू. उदाहरणामध्ये काय दिलं आहे, 32 ग्रॅम काय दिलं आहे रे, मिथेन, बरोबर ना, 32 ग्रॅम मिथेन आणि त्याचं मोल पण देऊन टाकलेलं आहे 16 ग्रॅम, म्हणजे 16 ग्रॅम सॉरी रेणू वस्तुमान दिलेलं आहे. ठीक आहे, 16 ग्रॅम रेणू वस्तुमान दिलेलं आहे. त्यानंतर हिने काय दिलेलं आहे, 192 ग्रॅम ऑक्सिजन दिला आहे. ठीक आहे, O2 ऑक्सिजन दिला आहे आणि त्याचं पण रेणू वस्तुमान दिलेलं आहे. किती दिलेलं आहे रे, 32 ग्रॅम. ठीक आहे, 192 आणि 132 ग्रॅम मिसळ आणि दोन्ही मिसळले तर मिथेनचं मोल फ्रॅक्शन काढायला सांगितलं आहे. आता गंमत आहे का नाही भारी. आता आपल्याला काय करायचं आहे, रेणू वस्तुमान काढलेलं आहे, बरोबर. रेणू वस्तुमान आता इथं काय दिलेलं आहे, 16 ग्रॅम अणुवस्तुमान. इथं किती ग्रॅम घेतला, 2. 16 दोन्ही किती झालं रे याचं मोल, आपण मगाशी बघितल्याप्रमाणे याचं किती झालं, 2. एवढं तर कळलं, बरोबर. आता इथं 192 दिलेलं आहे. ठीक आहे, इथं किती दिलेलं आहे, रेणू वस्तुमान 32. ठीक आहे, आता ह्या 32नी ज्यावेळेस आपण ह्या 192ला ज्यावेळेस मग केल्याप्रमाणे किती येणार त्याचं बघा, 192 भागिले 32 म्हणजे ह्याचं किती आलं रे, 6 आलं. ठीक आहे, खोडतो आता मी. किती सोपं आहे बघा. मगाची स्लाईड उघडून बघा. 32 ग्रॅम आपण विचारलं होतं, 18 कसं घेतलं होतं, 18 असेल तर 18, जर 36 असेल तर 2, 54 असेल तर 3, त्याला फक्त आपण भागलं होतं 18नी. तर आता आपल्याला 16 दिलेलं आहे. मग 16ने आपण त्या ग्रॅमला फक्त भागायचं. मग 16ने ह्याला 32ला भागलं की येणार 2, 32ने 192 भागलं की त्याला 6. ठीक आहे, आता बघा त्यांनी काय विचारलं होतं, काय विचारल्यापासून की त्यानंतर तिने विचारलं आहे की हे 2 वायू जर एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन काय असेल. आता मिथेन म्हणजे कोण लागला, हा. मग आता आपण आता इथं ठेवला मिथेन. ठीक आहे, आता बघा खालचं हे बघा, मिथेन इथं वर ठेवायचं आहे. वर किती मोल आहे त्याचं, 2. परत A+B म्हणजे किती आलं रे, 2 + 6 म्हणजे सॉरी 6 नाही का, म्हणजे 2 + 6 म्हणजे किती आलं रे, 8. मग इथं बरोबर, मग 2/8 बरोबर ना, 2/8. मग आता 2/8 जर आपण केलं, 2/8 केलं तर ह्याचं उत्तर येतं 0.25. पर्याय क्रमांक 1. जो की आयोगानं काय उत्तर दिलं आहे, 1 मिनटं, येस, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. किती सोपं आहे. काय ते डोकं लावायचं होतं का, 10 सेकंदामध्ये गणित सुटत होतं.
फक्त प्रश्न तुम्ही काय वाचता पाहिजे होता. आता बघा प्रश्न कसा आणि उत्तर कसं सोडवलं. अच्छा, मिथेन किती दिले 32 ग्रॅम, रेणूसून 16. अच्छा, म्हणजे 2 मोल झाला. ओके ठीक आहे, ह्याचा 2 मोल झाला. ह्याचं किती दिलं 192 ग्रॅम ऑक्सिजन दिला आहे, 32 ग्राम रेणूक्सन दिला आहे. 32 भागिले 192 भागिले 32 बरोबर 6. तर ठीक आहे, ह्याचा 6 दिला आहे. मग काय दिलं आहे मिथेनचा. मग मिथेनचं 2 वर घेतलं, 6 आणि 2 8 खाली घेतलं, 8 8 0.25 झालं. किती हार्डली 3.5 सेकंद ते 4 सेकंदात गणित सुटत होतं. काय म्हणजे काय होतं यात, काहीतरी अवघड होतं का? जरासुद्धा गणित हे अवघड अजिबात नव्हतं. मग कशाला घाबरताय मोल फ्रॅक्शन काय काय असते मोल फ्रॅक्शन. बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या आहे तर हे मोल फ्रॅक्शन एकदम सोपं होऊन जातं. ठीक आहे ना, ह्याच्यात काय वेगळं असं काही नसतंच. ठीक आहे, समजलं. आता हे एक उदाहरण पाठवले कुणी, वैष्णवीताईंनीच पाठवलं. ठीक आहे, आता बघा ह्याच्यात थोडा वेगळा प्रश्न आहे पण किती सोपं आहे बघा. मी तुम्हाला सांगतो ना की तुम्ही घाबरू जाऊ नका. त्यात काय दिलं बघा, 180 ग्रॅम ॲसेटिक आम्ल दिलेलं आहे. म्हणजे काय दिलं यांनी वेल्यू, अरे ते हात लागला तरी लेस बाबा, लगेच राग येतो त्याला हात लागला की. CH प्रश्न बघा सगळ्यांनी, मी लिहितो इथं. ओके, त्यानंतर काय दिलं आहे बघा, 180 ग्रॅम काय दिले पाणी, H2O. बघा ठीक आहे. आता हे तोंडी उत्तर आहे पण मी तुमच्यासाठी माहिती लिहितो बघा. आता पहिलं आपण काय घेऊया, CH3COOH. आता हेच आपल्याला पहिल्यांदा काय काढायचं आहे, रेणू वस्तुमान काढायचं. काय काढायचं आहे, रेणू वस्तुमान काढायचं आहे. मग काय सांगितल्याप्रमाणे अजिबात डोकं लावायचं नाही. आता ह्या सगळ्यांची व्हॅल्यू आहे CHO कायची व्हॅल्यू सगळी प्रश्नामध्ये खाली ब्रॅकेट करून दिलेली. काय दिलेली Cची व्हॅल्यू बघा. आता मी काय वेगळं करत नाही, 12 दिलेली. Hची व्हॅल्यू काय दिलेली 1, पण इथं 3 आहेत म्हणल्यावर किती येणार आहे 1. Cची पुन्हा 12, Oची किती असते 16, Oची किती असते 16, Hची किती असते 1 बरोबर. 12 ने 13 13 15 17 18 16 17 20 झाले किती रे 60. ठीक आहे बरं, ठीक आहे पुढे घ्या. H2O, H म्हणजे 2 प्लस किती असतं रे 16, किती झाली रे 18. बघा आता गंमत मी काय करतो. मग अशी काय सांगितलं होतं आपण, मोल काढताना रेणू वस्तुमानांक जो असतो तो डाल्टन तो असं त्यांनी फक्त ह्याला भागायचं. आता ह्याला भागलं किती येणार आहे 60 भागिले म्हणजे याचं 3 आणि इथं किती आलं आहे 18. मग 18 भागिले 180 किती आलं 10. ठीक आहे 10. बघा एवढं तुम्हाला मिळालं. आता यांनी काय दिलेलं आहे की ॲसिटिक व्हॅल्यूची मोल फ्रॅक्शन. मग ॲसिटिक व्हॅल्यू वर घ्यायचं. मग किती यायचं ॲसिटिक व्हॅल्यूचा मोल 3. खाली काय दिलं A+B या दोघांचं. 10 आणि 3 किती रे 13. मग 3 भागिले 13चं उत्तर किती आलं आहे, 1 मिनटं करा. 3 0 3 1 3 2 26 4 26 3 2 39 अच्छा 1. मग काय पॉईंट बघा 0.23 उत्तरातलं पहिला ऑप्शन आहे 0.23. समजलं. व्हिडिओ पुन्हा बघा, नसेल समजलं तर एकदा दोनदा हे तुम्ही समजून घ्या. एकदम सोपं आहे. ठीक आहे, मला कळवा, प्रतिक्रिया तर नक्की कळवा, कारण मला पण कळते की तुम्हाला सांगितलं समजते का नाही. ओके चलो, थँक्यू.